ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आज मुंबईतील विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांची घेणार बैठक। सकाळी 11 वाजता सेना भवनात बैठकीचं आयोजन। तुम्ही माझे शिवसैनिक आहात की घुसळकरांचे? उद्धव ठाकरेंचा दहिसरच्या शिवसैनिकांना सवाल। दहिसर वॉर्डमधील शाखा प्रमुख, गटप्रमुखांना बैठकीसाठी बोलावलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईत संकल्प शिबिर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घाटकोपरमध्ये भरणार शिबिर। शरद पवारांचा मुख्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर। पंतप्रधान मोदी आजपासून 5 दिवसीय परदेश दौऱ्यावर। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिलाच परदेश दौरा। कॅनडा, सायप्रस, क्रोएशिया देशाचाही करणार दौरा। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आज मुंबईत मेळावा। मंत्री आशिष शेलार मेळाव्यात मार्गदर्शन करणार। हायकोर्टाने पीओपीच्या मूर्तींवरील निर्बंध हटवल्यानंतर मेळावा। जावळी, वाई, महाबळेश्वरला पावसाने झोडपलं। साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। धुवाधार पावसामुळे मशागतीची कामं ठप्प। अमरावतीत मेळघाटात वादळी वाऱ्यामुळे घरांसह सोलर प्लांटचं नुकसान। खासदार बळवंत वानखेडेंनी केली नुकसानीची पाहणी। नुकसानीची तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची सूचना। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे घरांमध्ये आणि शाळेमध्ये शिरलं पाणी। गावकऱ्यांची धावपळ। धाराशिवमध्ये निधीवरून महायुतीत मतभेद। जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून वाद। प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं जाहीर दुःख। देशात 11 वर्षांपासून भ्रष्टाचार मुक्त सरकार, मंत्री अतुल सावेंचं वक्तव्य। बच्चू कडू उपचारासाठी रुग्णालयात दाखल। बच्चू कडूंसह 23 उपोषणकर्तेही रुग्णालयात दाखल। खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू। डॉक्टर प्रफुल्ल कडू यांची माहिती। भाजप आमदार संजय कुटेंचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न। जळगावात अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक वाढली। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं नियोजन। संदीप देशपांडे, किशोरी पेडणेकर शिबिरात एकत्र। अहिल्यानगरमध्ये अनेक भागात जोरदार पाऊस। सलग 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। नागरिकांना अवकाळ्यापासून दिलासा। पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे दुचाकीस्वार पाण्यात गेला वाहून। वाघोल येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सांगलीत भर दिवसा माल वाहतूक गाडीचा थरारक पाठलाग करत 7 लाखांची रोकड लुटली। चालकासह व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरात तळेगाव वाडी येथील नवाब ख्वा यांच्या चिमण्या बैलाची तब्बल 64 लाख रुपयात विक्री। पुण्यातील अमित भाडळे यांनी खरेदी केला 64 लाख रुपयांना बैल। कोल्हापुरात एक व्यक्ती साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडला। गांधीनगर पोलिसांकडून चौकशी सुरू। त्या व्यक्तीची नागरिकांनी साखळीतून केली सुटका। परदेशी शिक्षणाचे स्वप्न भारतातच पूर्ण होणार। आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। वाशिम जिल्ह्यातील 4 एसटी आगारात आधार कार्ड आणि बोगस ओळखपत्र मोहीम। बोगस कागदपत्रांच्या आधारे बस तिकिटांची सुविधा लाटणाऱ्या प्रवाशांना चाप बसावा यासाठी मोहीम। राज्यात 22 जुलै रोजी शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा केला जाणार। देशी गायींच्या संख्या वाढीसह त्याची उत्पादन क्षमता आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार। खेडमधील पुरुषच्या सरपंचाची पदावरून हकालपट्टी। संरक्षण भिंतीच्या कामात आर्थिक गैरव्यवहार आढळल्याप्रकरणी कारवाई। विभागीय आयुक्तांचा निर्णायक आदेश। पैठणमध्ये जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 29.76% जून महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये 1.85% वाढ। रत्नागिरीतील घेरा पालगड किल्ल्याची दुरावस्था। किल्ल्याच्या तटबंदीचा भाग ढासळल्याचा पर्यटकांच्या निदर्शनात। किल्ल्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी।
आदिवासी शाळांचं शैक्षणिक वर्ष 16 जून पासून सुरू होणार. आदिवासी शाळेत सर्व सुविधा पुरवल्या जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. एसटी महामंडळाचं विकेंद्रीकरण. एसटी महामंडळाअंतर्गत 5 प्रादेशिक विभाग. प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती. 5 महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा नवघर पोलिसांकडून उलगडा. भाईंदर पूर्वच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स समोर असलेल्या म्हाडा बिल्डिंगमधून 3,61,000 रुपयांची झाली होती घरफोडी. रत्नागिरीत 16 जून पासून शाळा सुरू होणार आहेत. लांजा तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या छतांची अक्षरशः दुरावस्था झाली. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. याबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार लेखी प्रस्ताव देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. सोन्याच्या दरात 8 दिवसात 4,000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचा भाव 1,02,000वर. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम. कल्याणमध्ये 2 कुटुंबियांमध्ये राडा. दारासमोर कचरा काढ ठेवतो या कारणावरून राडा. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. दिल्लीचा रील स्टार सोलापुरातून ताब्यात. माझ्याशी लग्न कर, हिंदू धर्म स्वीकारतो. समीरचा सोलापूरच्या मुलीला लग्नासाठी दबाव. उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित करून दिला मृत्यू दाखला. अंत्यसंस्काराची तयारी केली असता रुग्ण जिवंत असल्याचं आढळलं. डॉक्टरने चूक मान्य करत केली दिलगिरी व्यक्त. नीट यूजी 2025चा निकाल जाहीर. राजस्थानमधील महेश कुमारचा प्रथम क्रमांक. मध्य प्रदेशातील उत्कर्ष अवधिया 2ऱ्या क्रमांकावर. गडचिरोलीत पोलीस दलाने रक्तदिनाचे औचित्य साधून 3 ठिकाणी केलं रक्तदान शिबिराचं आयोजन. शेकडो पिशव्या रक्त संकलित. गरजू व्यक्तींसाठी शासकीय रक्त पेढीत रक्त जमा. अमरावतीत जोरदार मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. राज्यभरात आजपासून मान्सून जोर धरणार. कोकणात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळणार. उल्हासनगरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. वसई विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस सुरू. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. अहिल्यानगरमध्ये अनेक भागात जोरदार पाऊस. सलग 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जावळी वाई महाबळेश्वरला पावसाने झोडपलं. साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. धुवाधार पावसामुळे मशागतीची कामं ठप्प. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी. हवामान खात्याने जिल्ह्यात 15 जून आणि 16 जूनला दिला रेड अलर्ट. गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन. रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करणार. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचं प्रतिपादन. चिपळूणमध्ये नागरिकांसमवेत घेतली बैठक. वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाचं आगमन. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. पेरणीला होणार सुरुवात. फोटो उशिरा दिल्याने फोटोग्राफरला मारहाण. दौंड शहरातील धक्कादायक घटना. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पालघर मोखाड्यात बेजबाबदार आरोग्य व्यवस्थेमुळे अर्भकाचा मृत्यू. रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या पोटातलं अर्भक दगावलं. मृत अर्भकाला घेऊन 90 किलोमीटर प्रवास करण्याची बापावर वेळ. वैजापूर तालुक्यात किरकोळ वादातून 3घांवर चाकू हल्ला. हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. वैजापूर पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल. बोरिवलीत पोलीस विभागात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक. आरोपीवर वेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 4 गुन्हे दाखल. साथीदार फरार. बीडमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक. सापळा रचून स्थानिक पोलिसांची कारवाई.
रत्नागिरीत तळेगावात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने मुलाचा मृत्यू. ग्रामस्थांचा तळे आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. नागपुरात पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरी करून विकणाऱ्या टोळीतील 4 जणांना अटक. 10 दुचाकी वाहनांसह इंजिन असा 4,80,000चा मुद्देमाल जप्त. गेल्या 2-3 दिवसापासून पावसाची उघडीप. येरवडा येथे ट्रेलरचा मोठा अपघात. भरधाव ट्रेलर एका दुमजली घराला जाऊन धडकला. सुदैवाने दुकानं बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. भिवंडीत केमिकलच्या गोदामाला भीषण आग. वळपाडा येथील प्रितेश कॉम्प्लेक्समधील घटना. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल. भरधाव अर्टिका कार. मनरत गावातील एका घरात घुसून भीषण अपघात. अपघातात राहुल विठोबा कोळी गंभीर जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या चांदवड टोल नाक्याजवळ अपघात. भरधाव 4 चाकीची ट्रकला धडक. अपघातात एकाचा मृत्यू, 8 जण जखमी. फिल्डिंगबाबत आयसीसीचा मोठा निर्णय. बनी हॉप कॅच आता ठरणार अवैध. सीमारेषेबाहेर जाऊन आत येत कॅच घेणं अवैध. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई. 300 रायफल्स आणि शस्त्रास्त्र जप्त. सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांना अटक. विमान कोसळतानाची घटना. आर्यन नावाच्या मुलानं कॅमेरामध्ये कैद केली. आर्यनला तपास यंत्रणांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. विमान उडतानाचा व्हिडिओ बनवतानाच विमानाचा अपघात झाला. चेन्नई स्थित स्टार्टअप एजिलिसियनने आता कंपनीशी संबंधित असलेल्या 25 निष्ठावंत कर्मचाऱ्यांना ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही भेट दिली आहे. ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही वाहने पांढऱ्या रंगाची आहे. बांगलादेश सीमेला लागून असलेल्या परिसरात गोंधळ झालेला पाहायला मिळाला. मुख्यमंत्री हेमंता यांच्याकडून शूट अँड साईटचे आदेश देण्यात आले. परिस्थिती पाहता पोलीस प्रशासन सतर्कतेवर आहेत. आरएएफ आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले. 38 जणांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 213 नामांकनं दाखल झाली आहेत. निवडणुकीत अ गटात 4 उमेदवारांविरोधात उमेदवार नसल्याने बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झालाय. परभणीत अवैध दारू विक्री प्रकरणी 22 जणांना अटक करण्यात आली. 58,000 रुपयांची हातभट्टीसह देशी दारू जप्त करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.